नमस्कार, मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रेमाची फोडणी. आज आपण बनवणार आहोत अळूची वडी. असं म्हणतात आषाढी महिन्यात अळूची वडी खूपच छान लागते. तुम्ही सुद्धा करून बघा. आता मार्केटमध्ये कसे अळूची पानं पण खूप सारे अवेलेबल आहेत. अहो, अळूची वडी खायला सगळ्यांनाच आवडते, पण अशी कुरकुरीत आणि चविष्ट वडी बनवायची ही खरी ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग सासू सुनेच्या स्वयंपाकघरात बनवूया भन्नाट अळूची वडी एकदम सोप्या पद्धतीने. सगळ्यात आधी स्वच्छ धुतलेले अळूचं पान घेतलं. आता त्यावर आपण तयार केलेलं मसालेदार मिश्रण छान पसरवतोय बरं का. प्रत्येक कोपऱ्यात मीठ लागलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक घास कसा चविष्ट लागतो. एक पान घेतलं, त्यावर मिश्रण लावलं. आता दुसरं पान घेतलं, त्यावर सुद्धा मिश्रण लावलं. आता पुन्हा तिसरं पान घेतलं. अशी आम्ही 6 लेयर्स पानं घेतलेली आहेत. अशी एकावर एक पानं लावत गेलो की वडीला कशा मस्त लेयर्स येतात. सासूबाईंची ही खास ट्रिक आहे बरं का. तुमच्या घरात तुम्ही सुद्धा अशाच वड्या बनवता का? मला नक्की सांगा. या मिश्रणात आम्ही घेतलंय तांदळाचं पीठ, बेसन, ओवा, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोथिंबीर आणि पाणी. सगळं एकजीव छान घट्ट करून मिश्रण तयार करून घेतलं. आता तुम्हाला सांगू का, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला हे तुम्ही चवीनुसार घ्या. आम्ही सुद्धा चवीनुसार घेतलेला आहे, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा चविष्ट गरमागरम वडी तुम्ही खाऊ शकता. आता पुन्हा त्याच पद्धतीने मिश्रण लावत राहायचं. प्रेमाने बनवलेलं जेवणच जास्त चविष्ट लागतं असं म्हणतात. हे अगदी खरं आहे नाही का? आता हळूहळू पानाची घट्ट गुंडाळी करून घ्यायची. जास्त सैल नाही, जास्त घट्टही नाही, म्हणजे वाफवल्यावर वडी कशी अगदी परफेक्ट तयार होते. छान लेअर सुद्धा तयार होतात. आपली वडी अजिबात बिघडत नाही. छान वाफवल्यानंतर आता ही गुंडाळी शिजायला ठेवायची. साधारण आपण 20 ते 25 मिनिटं शिजवणार आहोत. ती छान सेट होते. घरभर येणारा सुगंध तर अगदी भारी वाटतो. नुसतं खावंसं मन करतं. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी बनवता, तुमची रेसिपी काय आहे, तुम्ही कोणता नवीन इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करता, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सुद्धा ट्राय करून बघेन. आणि तुम्ही आषाढी महिन्यात नक्की खाता का हे सुद्धा मला सांगा. वाफवून थंड झाल्यावर आता त्याचा सुंदर गोल गोल तुकडे कापून घेऊयात. बघा ना किती छान लेयर्स दिसतात ना. आता ह्या ज्या लेयर्स आहेत ना, ह्या तुम्ही मस्त छान सेट केलेल्या होतात, म्हणून त्या एवढ्या छान दिसतात. आणि आपण कसं परफेक्ट लेयर्समध्ये मिश्रण आहे ते लावलेलं आहे. आता गरम तेलात हे तुकडे सोडले आणि सोनसळी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घेतले. हा हा हा, कसला भारी कलर आलाय नाही का. आणि खाल्ल्यावरती तर एकदम कुरकुरीत लागतात, खूप छान लागतात. मी तर वडी बनवताच खाल्ली होती एक. तुम्हाला पण छान लागेल खाता खाता. तुम्ही सुद्धा एक खाऊन बघा. बनवता झाली आपल्या सासू सुनेच्या स्पेशल अळूची वडी तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सांगा. मी सुद्धा नक्की करून बघणार. आणि अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.